हे पहा मुलांना, आता तुमच्या हातामध्ये जी खेळणी आहेत ती कुठल्या ना कुठल्या देवाची आणि देवीची आहे. तर या खेळण्यातून तुम्हाला आपला अध्यात्म साधायचा आहे. तो अध्यात्म म्हणजे तुम्हाला जो मंत्र, जे खेळणं ज्याच्या हातात आहे त्या खेळण्याच्या याच्याने तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर आपण सुरुवात करूया पहिली गणेशापासून. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. आता त्याच्यानंतर कोणाच्या हातात काय? गणपती. गणपतीचे वडील कोण आहेत माहिती आहे ना? शंकर महाराज. शंकरांचा म्हणा मंत्र कुठला म्हणणार? ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता त्याच्या पुढे या तिघांजवळ कुठला देवी आहे? सरस्वती. सरस्वती म्हणजे विद्येची देवी. सरस्वतीचा मंत्र तुम्हाला माहिती आहे, मी शिकवलेला. कुठला म्हणा बघू? नमस्ते शारदे देवी सरस्वती नमस्ते. वसंतम महिमाग्रे सर्वविद्याप्रदाभव. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमस्ते. वसंतम महिमाग्रे सर्वविद्याप्रदाभव. आता हे दोघ जण आहेत. कुणाला? जय हनुमान. हनुमान कुठे निघालेले आहेत? युद्धाला निघालेले आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय. जय हनुमान. जय जय हनुमान. जय जय हनुमान. जय जय हनुमान. असं आपण आता या खेळण्यातून देवांची आठवण केली, देवांचे मंत्र म्हणले आणि तुम्हाला देवाने आशीर्वाद दिला. आता तुम्ही देवाचे आभार माना.